नमस्कार, मी विलास बडे. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी राजकीय गोटातून. राज्य सरकारच्या खाते वाटपात पंकजा मुंडेंना मोठा धक्का बसलाय. त्यांचं जलसंधारण खातं काढून घेण्यात आलंय. त्यामुळे नाराज झालेल्या पंकजा मुंडे यांनी नाराजी आपली ट्विटरवर व्यक्त केलेली आहे. सिंगापूरला वर्ल्ड वॉटर लीडर समिटसाठी पोहोचलेल्या पंकजा मुंडे यांनी आता आपण या खात्याची मंत्री नसल्यानं या परिषदेला उपस्थित राहणार नसल्याचं ट्विट केलं. त्यावर खात्याची मंत्री म्हणून नाही तर सरकारची प्रतिनिधी म्हणून या परिषदेला हजर रहा असं रिट्विट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंकजांना केलं. त्यावेळी ते रशियाच्या वाटेवर होते. दरम्यान या ज्येष्ठत्वाच्या सल्ल्याची चांगली चर्चा रंगली आहे. दरम्यान खाते वाटपात मुख्यमंत्र्यांनी पंकजा मुंडे आणि विनोद तावडेंचे पंख छाटलेत. पंकजा मुंडेंकडून महत्त्वाचं जलसंधारण आणि रोजगार हमी योजना खातं काढून घेतलंय, तर विनोद तावडेंकडून वैद्यकीय शिक्षण खातं काढून घेण्यात आलंय. त्याऐवजी मुख्यमंत्र्यांचे विश्वासू असलेल्या गिरीश महाजनांना ही जबाबदारी देण्यात आली आहे, तर पंकजा मुंडेंचं जलसंधारण खातं राम शिंदेंना देण्यात आलंय. खरं तर गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात जलयुक्त शिवारची कामं झाली, त्याचे परिणाम आता दिसायला लागले. त्यातच पंकजा मुंडेंचं खातं काढून घेतलं, त्यासाठी मोठा धक्का मानला जातोय. तर तावडेंचं वैद्यकीय शिक्षण खातं नवीन मंत्र्यांना देण्याऐवजी गिरीश महाजनांना दिल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर कुठल्या मंत्र्यांना कुठलं खातं मिळालंय, तर गिरीश महाजन वैद्यकीय शिक्षण मंत्री असतील, दीपक केसरकर गृहराज्यमंत्री ग्रामीण असतील, जयकुमार रावल रोहियो मंत्री असतील. महादेव जानकर यांच्याकडे पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्रालय असेल. गुलाबराव पाटलांकडे सहकार राज्यमंत्री पदाची जबाबदारी असेल, तर पांडुरंग फुंडकर कृषी मंत्री असतील. चंद्रशेखर बावनकुळे ऊर्जा आणि उत्पादन शुल्क असं तगडी खाती त्यांच्याकडे आहेत. संभाजी पाटील निलंगेकर कामगार कौशल्य विकास आणि सुभाष देशमुख यांच्याकडे सहकार आणि वस्त्रोद्योग मंत्रालय असेल. अर्जुन खोतकर पशु संवर्धन आणि दुग्ध विकास राज्यमंत्री असतील. रवींद्र चव्हाण बंदरे आणि आरोग्य राज्यमंत्री. राम शिंदे यांच्याकडे जलसंधारण मंत्रालय गेले. चंद्रकांत दादा पाटलांकडे महसूल आणि बांधकाम असणार आहे. सदाभाऊ खोत कृषी पणन राज्यमंत्री असतील, तर ऊर्जा पर्यटन राज्यमंत्री पदाची जबाबदारी मदन येरावार यांच्याकडे असेल. डोंबिवली मतदारसंघाचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्या वाट्याला बंदर आणि आरोग्य राज्यमंत्री पदाची धुरा सोपवण्यात आली आहे. मात्र खाते वाटपापूर्वीच रवींद्र चव्हाणांना गृहराज्यमंत्री पद मिळाल्याचे बॅनर डोंबिवलीत झळकले. एबीपी माझानं चव्हाणांची ही घाई चव्हाट्यावर आणल्यानंतर बॅनरवरच्या गृहराज्यमंत्री शब्दावर पट्ट्या लावण्यात धावपळ सुरू झाली. दरम्यान रवींद्र चव्हाणांना गृहराज्यमंत्री पद मिळेल असं त्यांच्या समर्थकांनी पाहिलेलं स्वप्न आता बारगळलेलं आहे. त्यामुळे बॅनरवर केलेला खर्च वाया गेला असंच म्हणावं लागेल. त्यामुळे उद्या डोंबिवलीकरांना रवींद्र चव्हाणांच्या अभिनंदनाचे नवे बॅनर पाहायला मिळतील. राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सदाभाऊ खोत यांचं इस्लामपूरमध्ये मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी इस्लामपूरमधल्या सदाभाऊ खोत यांच्या घरी जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. इस्लामपूरमधल्या प्रमुख रस्त्यांवर यावेळी मिरवणूक काढण्यात आली. यानंतर सदाभाऊ यांनी मरडनाथपूर या आपल्या मूळ गावी भेट दिली. यावेळी घरोघरी गुढ्या उभारून त्यांचं स्वागत करण्यात आलं. रांगेत उभे असलेल्या भाविकांना डावलून विठ्ठलाचं दर्शन घेणाऱ्या सुभाष देशमुखांना माफी मागावी लागली आहे. राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर सुभाष देशमुखांच्या वाट्याला कॅबिनेट मंत्रीपद आलंय. मंत्री झाल्यानंतर सुभाष देशमुख विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूरमध्ये आले होते. विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची भली मोठी रांग होती. मात्र भक्तांना ताटकळत ठेवून सुभाष देशमुखांना दर्शनाची संधी देण्यात आली. त्यामुळे भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली. अखेर भाविकांचा पवित्रा पाहून सुभाष देशमुखांनी प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर माफी मागितली. विधानसभा निवडणुकीआधी युतीला तडे गेल्यानंतर शिवसेनेनं आठवलेंना जवळ करण्यासाठी थेट अनंत गीतेंचा बळी देण्याची तयारी दाखवली होती. उद्धव ठाकरेंनी जर रिपाई शिवसेनेसोबत येणार असेल तर गीतेंऐवजी आठवलेंना तातडीनं मंत्रिपद देण्याची तयारी दर्शवली होती. केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर एबीपी माझाच्या कट्ट्यावर रामदास आठवले यांनी हा गौप्यस्फोट केला.
म्हणजे असं मला म्हणाले होते की जर शिवशक्ती भीमशक्तीचा नारा बाळासाहेबांचा पुढून जायचा असेल तर तुम्ही जर आमच्यासोबत आलात तर तुम्हाला केंद्रात जायचं असेल तर आनंद गीतेंचं मंत्रिपद, जायचं नसेल तर डेप्युटी चीफ मिनिस्टर, हे सगळं देतो. पण का नाही घेतलं तुम्ही? का नाही घेतलं? नाही, का नाही घेतलं म्हणजे अजून मिळालं नाही, काय घेणार ते तो. मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वाद आता राहुल गांधींच्या दरबारात पोहोचलाय. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांच्याकडील वादावर तोडगा काढण्यासाठी राहुल गांधींच्या दिल्लीतल्या घरी बैठक पार पडली. कामत आणि निरुपम यांना आपापसातले वाद मिटवून घ्यावेत अशी समज राहुल गांधींनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान या बैठकीला काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड उपस्थित होते. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी उफाळून आली. राष्ट्रवादीचे निर्णय पिंपरी चिंचवडमधून होतात, त्यासाठी मुंबई किंवा दिल्लीला जाण्याची गरज नाही असं म्हणत अजित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला लगावलाय. चिंचवडमधील ऑटो क्लस्टर इथं पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी केंद्रात आणि राज्यात शिवसेना भाजपची सत्ता आहे. पिंपरी चिंचवडमध्ये दोघेही राष्ट्रवादी पुढे हतबल आहेत, त्यामुळे त्यांनी युती केली असेल असंही अजित पवार यांनी म्हटलंय. कुठलेही निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निर्णय पिंपरी चिंचवडमध्ये बसूनच होतात. त्याच्या संदर्भामध्ये त्याला दिल्लीमध्ये किंवा मुंबईमध्ये जावं लागत नाही. मात्र इतर सगळ्या पक्षांना कुणाला तरी मुंबईत तरी जावं लागतं आणि बाकीच्या सगळ्यांना मुंबईत दिल्ली दोन्हीकडे जावं लागतं. तसं आम्ही तिकीट वाटप पण इथंच बसून करतो, पदाधिकारी पण आम्ही इथंच बसून करतो आणि निर्णय पण आम्ही इथंच बसून करतो. भाजीपाला नियमनमुक्त केल्याच्या विरोधात राज्यभरातील बाजार समित्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. नाशिक आणि नगर जिल्ह्यातील बाजार बेमुदत बंद करण्यात आले, तर मंगळवारपासून राज्यातली सगळ्यात मोठी बाजार समिती असलेल्या नवी मुंबई आणि नंदुरबारचा कारभार ठप्प होणार आहे. शेतकऱ्याला 4 पैसे मिळावेत म्हणून जर शेतमाल आणि फळं बाजार समित्यांच्या जोखडातून मुक्त केलं असेल तर बाजार समितीलाही अर्थ उरत नाही. त्यामुळे संपूर्ण बाजार समित्याच नियमनमुक्त करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. विशेष म्हणजे बाजार समित्यांआडून स्थानिक राजकारणावर पकड मजबूत करता येते. त्यामुळे या नियमनमुक्त निर्णयाला काँग्रेस राष्ट्रवादीचा मोठा विरोध आहे. व्यापाऱ्यांच्या मागण्या काय आहेत तर शेतकऱ्यांना जसं एपीएमसीतून मुक्त केलं तसं व्यापाऱ्यांनाही मुक्त करावं. बाजार समितीतील व्यापाऱ्यांना नियमात अडकवू नये, समान स्पर्धा व्हावी अशीही त्यांची मागणी आहे. वादग्रस्त भाषण केल्याप्रकरणी झाकीर नाईक विरोधात कशा प्रकारे गुन्हा दाखल करता येईल यासाठी मुंबई पोलिसांचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे झाकीर नाईकच्या बचावासाठी मुंबईचे माजी सहाय्यक पोलीस आयुक्त शमशेर खान पठाण मैदानात उतरले. झाकीरला लागणारी सर्व ती कायदेशीर मदत करण्याची तयारी पठाण यांनी दाखवली आहे. दाऊद इब्राहिमचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या छोटा शकीला शमशेर खान पठाण यांनी अटक केली होती. याशिवाय पठाण यांचा आवामी विकास पार्टी नावाचा राजकीय पक्षही आहे. एक क्रिमिनल, एक सस्पेक्ट बांगलादेशमध्ये पकडला गेलेला आहे. तो सांगतो की मी झाकीर नाईकचा फॉलोअर आहे. फॉलोअरचा अर्थ काय झाला त्याच्यामध्ये? मी पण त्याचा फॉलोअर आहे. मी जर आज सांगितला तर मी झाकीर नाईकचा फॉलोअर आहे म्हणजे मी आतंकवादी आहे. जेव्हा त्याची विचारधारा आतंकवादी विचारधारा नाही तर मग त्याला फॉलो करायला हरकत का त्याच्यामध्ये? आज जर तरी कधी विचारधारा त्यांची आतंकवादी असती, अद्यापर्यंत आपले इंडियन एजन्सीजनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले असेल किंवाच त्यांना बेन केला असतं. डॉक्टर झाकीर नाईकांच्या आक्षेपार्ह भाषणांच्या संदर्भात आयबीनं गृह मंत्रालयाला 1.5 वर्षांआधीच माहिती दिली होती. एवढंच नाही तर 2007च्या ग्लासगो हल्ल्यातील आरोपी सबील अहमद हा झाकीर नाईकांच्या भाषणांमुळे प्रेरित झाला होता असं स्पष्ट नमूद केलं होतं. पण 1.5 वर्षानंतरही गृह मंत्रालयानं झाकीर नाईकवर कुठलीही कारवाई केली नाहीये. बांगलादेशच्या ढाक्यात झालेल्या स्फोटानंतर झाकीर नाईक वादात सापडले. ढाक्यात हल्ला करणारा एक दहशतवादी झाकीर नाईक यांच्या विचारांना प्रेरित झाला होता. त्यावर बोलताना माझे बांगलादेशातही चाहते आहेत असं विधान नाईक यांनी केलं होतं.
केंद्र सरकारनं महाराष्ट्राला उपलब्ध करून दिलेली 700 मेट्रिक टन तूरडाळ आता थेट किराणा दुकानांवर उपलब्ध होणार आहे. अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने या संदर्भातला GR काढलाय. या GR नुसार सर्वसामान्यांना किराणा दुकानातून 120 रुपये किलोने तूरडाळ खरेदी करता येईल. मात्र एका व्यक्तीला केवळ 1 किलो डाळ खरेदीचं बंधन असेल. जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली या डाळीचं वितरण होणार आहे. मात्र प्रत्यक्षात व्यवहार्य पातळीवर हा उपाय किती काळ टिकणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. पंढरपूर मंदिर समितीनं भाविकांच्या विम्यासंदर्भात केलेली घोषणा फसवी असल्याचं उघड झालंय. कारण मंदिर समितीनं काढलेल्या विम्याचा फायदा फक्त 25 भाविकांनाच मिळणार आहे. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात महिला भाविकाचा मृत्यू झाल्यानं मंदिर समितीनं भाविकांसाठी विमा काढण्याची घोषणा केली. मात्र 25 भाविकांनाच विमा योजनेचा फायदा मिळणार असल्यानं ही योजना असून नसल्यासारखी आहे. कारण पंढरपुरात वारी दरम्यान दरवर्षी 25हून अधिक लाख लोकांचा तिथं राबता असतो आणि 25हून अधिक भाविकांचा मृत्यू देखील होतो. मात्र हे अपघात मंदिरापासून 10 किलोमीटरच्या परिघाबाहेर असतील तर त्यांना विम्याची रक्कम मिळणार नसल्याचं मंदिर समितीने सांगितलंय. वर्षभरासाठी 25 भाविक असं आहे का? हा विमा जो आजपासून सुरू होतोय तो वर्षभरातल्या ह्याच्यासाठी होतोय आणि तो 25 मर्यादेपर्यंत राहणार आहे. म्हणजे वर्षभर साधारण जे कोडभर भाविक येतात त्यातल्या 25 भाविकांना याचा लाभ मिळेल. 25 भाविकांना त्याचा लाभ मिळेल. कल्याणमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचं भांडाफोड करण्यात ठाण्याच्या समाजसेवा शाखेला यश आलंय. सर्व प्रकरणात शिवसेनेची महिला पदाधिकारी शोभा गमलाडू ही मुख्य सूत्रधार असल्याचं समोर आलंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शोभा गमलाडू ही गरजू महिला किंवा तरुणींना आपल्या जाळ्यात ओढायची. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी 2 तोतया ग्राहक पाठवून कल्याणमधील बिर्ला कॉलेज पेठातील लॉजवर छापा घातला. यामध्ये शोभासह आणखी 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून 2 तरुणींचीही सुटका करण्यात आली. वसईचे बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक सीताराम गुप्ता आणि त्यांच्या 2 मुलांविरोधात तुळींज पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणातील तक्रारदार जगदीश दुबे यांचा जमिनीच्या पैशावरून सीताराम गुप्ता यांच्याशी वाद सुरू आहे. सीताराम गुप्ता यांचा मुलगा अनिल आणि अरविंद या दोघांना अपहरण करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप जगदीश दुबे यांनी केलाय. तसंच गुप्ता पिता पुत्रांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचंही दुबे यांनी तक्रारीत म्हटलंय. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी सीताराम गुप्ता आणि त्यांच्या 2 मुलांना अटक केली होती. मात्र न्यायालयानं त्यांची जामिनावर सुटका केली. हाऊसिंग सोसायटीच्या कन्व्हेन्शन डीडसाठी टाळाटाळ करणाऱ्या पिंपरी चिंचवडमधील बिल्डरांविरोधात मोफा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. ग्रामीण महाराष्ट्रात बिल्डरांविरोधात अशा प्रकारे गुन्हा दाखल करण्याची ही पहिलीच वेळ आहे. महावीर बर्लोटा आणि गौतम बर्लोटा अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बिल्डरांची नावं आहेत. मोफा म्हणजेच महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ॲक्टनुसार सोसायटीच्या नोंदणीनंतर बिल्डरनं 4 महिन्याच्या आत कन्व्हिन्स डीड करणं बंधनकारक असतं. मात्र बर्लोटा बिल्डर्सने त्यांनी उभारलेल्या इमारतीचं कन्व्हिन्स डीड करून दिलं नाही. त्यामुळे इमारतीतील एका रहिवाशानं पुढाकार घेऊन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.